चूक करणाऱ्यांना धडा शिकवणारच किंमत मोजावी लागेल. बीडमध्ये अजित पवारांचा इशारा. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाम शब्दात राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांना इशारा दिलाय. कायदा हातात घेणारे, चुकीची कृत्य करणारे आणि जनतेच्या विश्वासाला तडा देणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं असून चूक करणाऱ्यांना धडा शिकवणारच किंमत मोजावी लागेल, अशा शब्दात बीडमध्ये अजित पवारांनी इशारा दिलाय. पाहूया नेमकं काय म्हणाले ते. त्यामध्ये आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, त्यांचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, माझा स्वभाव असा आहे, जे चांगलं काम करतील त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. पण जे चुकीचं काम करतील त्याला धडा पण शिकवला पाहिजे. काही गोष्टी काही काळात तुमच्या सगळ्यांच्या समोर येतील. काही चुका केल्या, त्या चुकांची किंमत त्यांना मोजावी लागेल. एवढं कसं धाडस करतात मला तर काही कळलेलं नाही. काही तर केस माझ्याकडे असे आलेले आहेत, म्हणजे माझ्या तर मी सांगितलेलं होतं, एका बहादरांनी माझीच खोटी सही करून टाकली. म्हणजे इथपर्यंत धाडस. अजित पवारांची खोटी सही करतो, काय माणूस काय. मी कलेक्टरला सांगितलं, जरी काही सांगितलं तरी पुन्हा कन्फर्म करा. आणि मी काय केलंय, इथं तुमच्याकडे राजेश देशमुखांनी काम केलेलं आहे. ते पूर्वी माझ्याकडे पुण्याकडे कलेक्टर होते.